मॅडम तुमच्या नावावर 1000 रुपये बिल झाले. 1000 रुपये? होय. तुमचं भाडं, जेवण, कॉल्स, ड्रिंक्स आणि वारंवार माझ्याकडनं सुटे नाहीत म्हणून घेतलेले 230 रुपये. करेक्ट. तुमचा हिशेब अगदी करेक्ट आहे. थँक्यू. मेन्शन नॉट. माझ्याकडे 2 चेक्स आहेत. त्यातला एखादा जरी बसला तरी तुमचं बिल भागून जाईल. कुठल्या बँकेचे? एक ठाकूर बँकेचा आणि दुसरा? हॅलो नमिताजी. हॅलो. नाही म्हणजे मी तुम्हाला डिस्टर्ब नाही ना केलं? नॉट ॲट ऑल. नाही. मॅनेजर. हो. मॅनेजर तुम्ही उद्या सकाळी येता का प्लीज? हो सकाळी तर सकाळी, पण तेवढा चेक द्या. जरूर. गुड नाईट मॅम. गुड नाईट सर. गुड नाईट. निलेश तुम्ही आणि या खोलीत? हो म्हंटल तुम्ही एवढ्या मोठ्या लेखिका, लोक तुमचा सत्कार करतात, तुमचं मानपान करतात, मग माझ्यासारख्या पामरानं काहीतरी करायला नको म्हणून ही छोटीशी भेट. हा तुम्ही माझे इतके फॅन असाल असं वाटलं नव्हतं. ओ नेकलेस आवडला? पण तुम्ही स्वतःच्या हातानं माझ्या गळ्यात घालाल तर मात्र फारच आवडेल. इट्स माय प्लेजर. नमिता काय मग आवडला ना हार? थँक्स. कोण? मी. काला तुम्ही? का मला तो हवी आहेस? निकलच्या कमीने कुत्ते की औरत. अरे जा जा हरामजादे. तुम्ही उभा करतो साला. आवाज गौरबाईची कुठी चंदाबाई. त्यावेळेस यादा ही जुबान मी ओळखली तुला. अगं तू त्या गोहरबाईच्या कोठ्यावरची चंदाबाई. अरे अरे एक तुझा एका रात्रीचा भाव तो काय किती पाहिजेत? नाही 100 200 गैरसमज झालाय. 300 400 500 600 700 800. त्यावेळेस अरे एखाद्या वेश्येचा उपभोग घेण्यापेक्षा एखाद्याच्या बायकोचा, एखाद्याच्या सुनेचा, एखाद्याच्या बहिणीचा, एखाद्याच्या बाईचा उपभोग घेणं अरे कल्पनात किती गोड आहे नाही? अरे एकूण काय. याद राख पुढ्याला. बंदुकीची भीती मला दाखवू नको. या खोलीत माझा अजून पराभव झालेला नाही. मीच मरावाशी तुझी इच्छा आहे ना? नाही चंद्र. ठाकूर माझ्यावर दया कर. अरे निलेशनं फार मोठी जबाबदारी टाकली माझ्यावर. त्यानं मला आपली पत्नी बनवली. काका काकूला कळतं का म्हणे? ठाकूर ठाकूर मी हात जोडते. दया कर माझ्यावर ठाकूर. मी मानते ठाकूर माझ्यावर दया कर. ठाकूर माझ्यावर ठाकूर दया कर. चंदा याचा अर्थ काय चंदा? मी नाहीये बघून इथं सुद्धा धंदा सुरू केलास? खोटं बोलू नकोस. तो ठाकूर इथं कशाला आला होता? ही बंदूक या नोटा याचा अर्थ काय? काय निलेश नाही तुझं काय गैरसमज होतं. आधी तो शिकारी माझ्या आबरून लुटायला पण मी त्याला कर तुझं हे पतिव्रतेचं नाटक. हरामखोर. निलेश कुठे निघालास तू? मी निघालोय त्या शिकाराच्या बच्चाला जाब विचारायला. सोड मला. ठाकूर त्यावेळेस मला ठाऊक काय तू इथं कशासाठी आलायस ते. तू हेच विचारायला आलायस ना की तुझ्या अपरोक्ष मी तुझ्या बायकोच्या खोलीत का गेलो म्हणून? गेलो
नमिताच्या खोलीत मी तुला बघितला आणि म्हणून मी तिच्याकडे गेलो. नमिता काय तुझी लग्नाची बायको नाही. चंदा आहे तुझी. ठाकूर, ओरडू नको, आहिस्ता बोल, नाही तर सगळ्यांना समजेल की पतिव्रता चंदन ही गोहरबाईच्या कोठीवरची एक वेश्या आहे. ठाकूर, आज मी तुला जिवंत ठेवत नाही. तू कोण मारणार मला? मला मारलंय तुझ्या त्या सालीनं. आपल्या सभ्य समाजातल्या कित्येक प्रतिष्ठित बायका कशा असतात ते ठाऊक आहे मला. मी अनुभव घेतला त्याचा. साली कोठीवरची फालतू बाई ही प्रामाणिक असू शकते खादीशी. ही एक वेश्या प्राणाची बाजी लावून आपली आबरू वाचवते एका भाडोत्री लावण्यासाठी. चाल्या निलेश, अरे हेवा वाटतोय मला तुझा आणि धिक्कार वाटतोय माझा. त्या खोलीत माझा आजपर्यंत कधीही पराभव झालेला नाहीये. आज झाला तो एका वेश्याने करावा. नाही निलेश, आण ते बंद राखून. अँड फॉर गॉड सेक प्लीज गेट आउट. नाही ठाकूर, नाही ठाकूर, नाही ठाकूर. ठाकूर, काय केलं तू? कशाला पण तू काढू शकतेस माझी? काय झालं? त्याला गोळी लागलेली आहे. आपण याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला पाहिजे. मरू दे म्हणून. ठाकूर